स्टार 9 मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आणि आपण पाहत आहात स्टार 9 मराठी न्यूज आणि आता पाहूया सध्याच्या घडामोडी। मी नवीन सोनवणे स्टार 9 मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आपण पोहोचलो आहे शिरूर तालुक्यातील जांबूत या ठिकाणी। तर ह्या जांबूत परिसरामध्ये पोहोचण्याचं कारण आपलं असं आहे का आपण शहाजी निवृत्ती थोरात यांच्या शेतावरती पोहोचलेलो आहे आणि दिलीप निवृत्ती थोरात यांच्या शेतावरती पोहोचलेलो आहे। तर या शेतावरती आपण जो पाहत आहे आधीच कांद्याने हैराण झालेला शेतकरी आणि कांद्याने रडवलेला शेतकरी शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नसल्यामुळे गेले 4-6 महिन्यापासून शेतकरी अगदी नेटाकुटीला आलेला आहे। आणि अगदी नेटाकुटीला आल्यानंतर जे समोर पाहतोय आपण ही डाळिंबाची बाग, 1300 झाडांची इथं कोणत्या तरी अज्ञात इसमाने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अतिशय ही बाग आता नुकतीच फळं धरली होती। या बागेला हे पाहू शकता आपण, या बागेला छोटी छोटी फळं लागलेली आहेत आणि फळं लागली असताना कोणत्या तरी अज्ञात इसमाने ह्या बागेचा अतिशय चक्काचूर केलेला आहे। तर ह्या अशा पद्धतीने ह्या बागाचा पाहू शकता आपण काय 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 झालेलं आहे। साधारणपणे संपूर्ण बाग रातीतून फस्त झालेली आहे। गेले वर्षभरापासून या बागेला या शेतकऱ्याने चांगला असा जीव लावला होता। भुईसपाट झाडं झालेली आहे। तर ह्या ऋतूला माणुसकीला काळंबी फासण्यासारखी ही ऋतू आहे आणि यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहे। तर या ठिकाणी पाहू शकता आपण संपूर्ण साधारणपणे 2-3 एकर क्षेत्र हे डाळिंबाचं असणार, तर चक्काचूर झालेलं आहे संपूर्ण। हे पाहू शकता सगळी झाडं तोडून वगैरे टोटली त्या फांदीला किती सेटिंग झाली डाळिंब किती बाग वाळून गेली, किती बारीक फळे वाळून गेली, किती फळे हिरव्या झाड्या किती डाळिंब याला बारीक बारीक का तोडून दाखवतो का किती छोट्या डाळिंब लागली होती त्याला 2 महिन्याची डाळिंब झाली ती येऊ का बघा हे जरा किती माल मोठाला ठेव का किती माल बघा ते बघा केवढे डाळिंब झालं ठेव का बघा किती डाळिंब मोठाले ठेव का ही हिरो जर राहिली घ्या किती डाळिंब राहिली बघा। हे बघा किती डाळिंब तोडली, एवढी नुकसान असल्यावर आम्ही काय जीव द्यायचा आहे का आता? हे आम्हाला कोणी आहेच का नाही माझा न्याय द्यायसाठी? न्याय पैशानच आम्हाला न्याय, ह्या न्यायासाठी कोणीच ना आमच्या यायला का इथं पोलीस आले होते ते गेले, आम्हाला काही न्याय हवं पैसे, तहसीलदारांनी यावं आमच्या इथवर, ही काय न्याय आम्हाला हवंच पैसे। न्याय काय आहे का नाही? न्याय हवं पैसे आम्हाला। काही न्यायासाठी कोणी मिळत आहे का नाही? आज आमची पोरं उद्या मारून टाकायचं काय डाळिंब तोडे माणूस तोडायचं तोडी त्यात मला आमच्या मुलाबाळांना पण याच्यापासून धोकाच आहे ना। मुलं तोडतील आमची उद्या, आमचा आज आम्हाला याच्यात न्यायच पाहिजे। कोणी केलं ते गावलंच पाहिजे आम्हाला, म्हणजे गावलंच पाहिजे। हे बघा आमचे एवढं आम्हाला न्याय हवा पाहिजे। आम्हाला आमच्या पुतण्या सोडून 2 पुतणे आहेत, एक भाई आहे बाळू थोरात निवृत्ती, त्याला 2 पोरं आहेत, शिवाय आम्हाला दुसरं कोणीच आमच्या बागात आज 25 वर्ष झाले कोणी एक झाड खोरं जात नाही वावरातून। आज डाळिंब कशी तुटत आहेत? आज आमची 10 वर्ष डाळिंबाची बाग होती, इथून माग कधी एक कॅरेट सुद्धा चोरीला गेलं नाही। आज एवढा बाग तुटतोय मला, हे दुसरं कोण करीन? आमचा पूर्ण संशय आहे त्याच्यावरती। नमस्ते बाबा, काय नाव आहे आपलं? दिलीप निवृत्ती थोरात। बर, दिलीप निवृत्ती थोरात शेतकरी आहेत तुमचे, तर काय प्रकार झालेला आहे बरं हा?
हा रात्रीच्या शिकवी रात्र 12-1 वाजता येऊन तोडून गेलेत हा हा इथं झाड. सकाळी आम्ही 7 वाजता आलो तेव्हा पाहिलं तर झाड जमीनदोस्त होत बर बर त्याच्यात. हम्म. त्याच्यावर काय आमचा कोणच्या इथं काय वादी येऊदच नाही. हम्म. इथं परिसरात कोणत्या भांडावून तंटा कुठंच नाही, निवडणूक नाही, कशानच नाही का कुठंच पाहिजे. फक्त एकच विषय, थोरल्या भावाने मोजणी केलेली त्याचं नंबर लावल्या दिशी असं आम्ही असं खातोय. बर एवढं त्याच्यावर संशय, बाकीचा संशय कोणावरच नाही आमचा. त्याची त्याच्या- शेती कोणती आहे? त्याची तुमच्या शेती भावाची? तिकडे त्या बघा नांगरलेली, पलीकडच्या साईड ती नांगरली त्याची. बर हा. त्याची नांगरलेली शेती आणि हा, हा. तुमची बाबा आमचा बाग होता 3 हे वर्ष, तुमचा बाग आहे. 3 वर्ष झाले याला कम्प्लीट. 3 हा, वर्षाचा आता बाग आहे. 3 महिने झाले त्याला सेटिंग झाला बघा. पहिला 200 ग्राम 300 ग्रामची फळ आहे त्याला बर बर आलेले. जवळजवळ 4-5 लाख रुपये खर्च झाला या 1300 झाडांना. दुसरा काय कोणाचा आपला व्यवसाय नाही काय, पण त्याचा संशय 100% आणि ते पहिले पोरावर सुद्धा त्याने एकदा गाडी घेतली, त्याच्या पाहुण्याने गाडी घेतली आमच्या बर माया पोरावर. बर मला काय हा. म्हणायचंय आता त्या झाडाला बागाला साधारणपणे किती खर्च आहे? आता खर्च आता जवळ आतापासून आम्हाला खर्च लावल्यापासून जवळजवळ आमचा 20-30 हजार रुपये लाख रुपये खर्च झाला असेल त्याला. खर्च झालेला आहे, मोठं हा. नुकसान झालेलं हा, आहे. 30 लाखाच्या वर पण कमी नाही. हम्म. आता 4-5 लाख रुपये 3 महिने खर्च झालाय, खतन पाणी औषध. बरं मला काय म्हणायचंय आता जो हा. हे प्रकार झालाय तर हा. मग ह्या प्रकाराचा तुम्ही या विभागाचे दंडाधिकारी आहे, तहसीलदार साहेब आहेत, कृषी अधिकारी आहे आणि पोलीस स्टेशन यांच्यापर्यंत तुम्ही गेलेत का, पोहोचलेत का? पोलीस रात्री आलते काल हा. 6 वाजता आलते. ते गेले तिथं पंचनामा करून त्यांच्या म्हणले आमच्या तपासाने आम्ही तपास करू. ते रात्री गेले येऊन पंचनामा बरं करून. तुमची काय मागणी आहे आता सध्या? आता आमचा फक्त न्याय मिळावा आम्हाला फक्त, आणि कोण्यात ओरड्यात हम्म. याचा फक्त दुसऱ्याची कोणी येईन काही फवारून जाईन दुसऱ्याचं आमचं झालं तर दुसऱ्याचं नाही व्हावं. नाही असं. झालं हा. पाहिजे, ही वृत्ती चांगली नाही चांगली नाही. असं म्हणायचं. हा, ही वृत्ती चांगली नाही. आमचं झालं पण दुसऱ्याचं नाही व्हावा. एका रोपा कोणी मिरा एखादं फवारीन, कोणी टुफोडीच फवारीन. बरोबर याला शासन म्हणजे झालंच पाहिजे. शेतकऱ्यांनी शेतकऱ्याबद्दल हा. अशी वृत्ती ठेवली नाही पाहिजे. नाही ठेवलं. याला हे सांगायचं. शासन झालं पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे, एवढीच हात जोडून विनंती. बरं ठीक आहे. हा. तर हे थोरात शेतकरी होते, यांच्याकडून आपण जाणून घेतलेलं आहे काय प्रकार इथं झालेला आहे. तर त्यांचे दुसरे बंधू आहेत इथं आणि त्यांचा पण बाग आहे, म्हणजे दोघा भावांचा बाग आहे. नमस्ते, आपलं नाव काय आहे बरं? शहाजी निवृत्ती थोरात हा माझी. बरं, ह्यो जो प्रकार झालेला आहे ह्यो काय झालाय तुमच्या भावाने आताच सांगितलं असा असा विषय आहे. तो आता विषय असा आमचं कोणतं वाईटही नाही, कोणी आम्ही काही कोणत्या ह्याच्यातही नाही, काहीच कधी बर. भांडवलही भांडण नाही. हम्म. फक्त याचं नाव तिच्यावर खातं तो त्याच्या नाव खातं, एवढाच प्रकार सध्या दिसतोय. पण ते नाही एकदा माग आहे का मला तो एका भावाचं त्या भावाच्या पोराला हाणल्यामुळं मी खाली गेल्यामुळं आमच्या वडिलाचे तिथं जुनं घर आहे. आम्ही नंतर इकडे बंगले बिंगले बांधलेली आणि आम्ही तिकडे गेलो. मला फोन केल्यानंतर तिथं आहे का आमच्या गावचे सरपंच, उपसरपंच, अजून असे जवळजवळ 10 जण होते आणि मी गेलो. मी गेल्यानंतर त्याने काय केलं, आमची बहीण आहे का बहिणीला फोन केला का मला काय करायचं नाही. बरं मला 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 एक सांगा, आता तो जुना विषय आहे तुमचा हा, काहीतरी, जुना विषय. आता नव्याने काय तुमचा वाद झाला होता का? नाही, नव्याने कधीच वाद नाही. या 3 वर्षात अजिबात वाद नाही आमचा, कसाच नाही, काहीच बरं मग नाही. तुम्ही म्हणताय तुमच्या भावाने हा बाग नाही, पहिली एकदा खुटी कंप्लीट केल्यामुळे तो मला असं वाटतंय का त्यानेच करावं असं, पण दुसरं कोणी करू शकत नाही. पण आम्ही कोणत्या वाईटाव नाही ना का तोडू शकतो. बरं हा, मग थोडाफार जो वाद असतो, पण असा मोठा काय वाद नाही कशाचा बरोबर. तुमच्या मनाने. मग ही फक्त झाडं किती होती तुमची? ही झाडं आहे का किती आता साधारण? माझी जो साधारण तसे बारकाली काही गेलेली, पण माझी 800 झाडं आणि त्याची 500 झाडं होती, म्हणजे असे 1300 झाडं होती. 1300 झाडं हा. होती. मग तेवढी शंका येते आम्ही मग कशालाच नाही आतापर्यंत त्याच्या आपल्या पाईपलाईन त्याच्या आपल्या मोटर आहे तसं काही नाही, पण हे कृत्य चांगलं नाही. म्हणजे दुसऱ्या शेजाऱ्यांनी कोणी नसून करून तुम्ही आता आम्ही संशय म्हणून आमच्या भावाचं आहे का ते पोलिसांनी सगळं याच्या पाठीमागे दुसरं कोण आहे का, एकटं कोणी तोडू शकत नाही याला. 10-20 जण आणि येऊ शकतात. हा बरोबर, एवढी मोठी एकाच शेतीचा काम भाग एवढी मोठी तोडायचा. शेती तोडायची 2-3 तासात तोडले का ती रात्रभर तोडले याच्यासाठी दुसऱ्याला होऊ नये कधी असं बरं, एवढा खर्च करून आपण 3 बरं मग वर्ष. तुम्ही आता मग ही जी वृत्ती आहे हं. त्या वृत्तीबद्दल काय बोलसान तुम्ही, समाजाला काय सांगसान? नाही, समाजाला या आपल्याला झाली ही दुसऱ्याला कोणी होऊ नये. मी सुद्धा 2007 पासून डाळिंब लावलं होतं. हं. मग आपल्याकडे 25 एकर डाळिंब होतं. बरोबर. आम्ही ज्यावेळेस एकत्र होतो ते मुंबईला होते, पण कधीच असं आयुष्यात आपलं कॅरेट गेलं नाही. बरोबर. 10-10 हजार कॅरेट निघाला आपल्याला, हं. तिच्यावर आपण भरपूर पैसा कमावला. पण असं काही होऊ नये, दुसऱ्यांना होऊ नये. आता परत आम्ही 5,000 झाडं लावली, पण दुसऱ्या वावरात असं होऊ नये आम्हाला.
ह्या वावरात झाले. म्हणजे तुम्ही साधारणपणे ते दुसरे भाऊ आणि तुम्ही हा असे हे ती- तुम्ही दोघं आणि तो एक आम्ही 3 जण तिघ भाऊ. जण भाऊ हा, आहे आणि तिघांना सारखी जमीन आहे. सारखी जमीन आहे तसं हा काही फक्त नाही. ह्या वृत्तीबद्दल तुम्हाला ह्या वृत्तीबद्दल आम्हाला बोलायचंय का ही झाडं आमची तोडली तसं कोणी तोडू नाही बा दुसऱ्यांनी का दुसऱ्याने तोडली. पण हे नाही पण पोलिसांनी आता मला संशय. काय म्हणायचंय हम्म. तुम्ही तोडताना पाहिलंय का हे नाही आता हे रात्रीचं झाले. हा पण संशय मग- त्यानं ठामरवलंय तिथं बाकीची काही झाडं थोडी त्यातली थोडी हा, हा. त्यामुळे आम्हाला म्हणजे ती शंका आहे. झाडं उरलेली कोणाची आहेत बरं त्या ती साईडला उरलेली ना हा ते उरलेली झाडं दिसतात तिकडे म्हणजे आम्ही पश्चिम उत्तर बाग तर संपूर्ण आता तोडून हा उगा थोडीफार राहिली मग उगा ती ती थोडीफार ती राहिली. पण तुमचीच आहेत ना ती आमचीच आहे. हा हा ती आमच्या दोघा भावाचीच आहे. हा, दोघा त्याचा भावाची. त्या दुसऱ्या भावाचा मागच नव्हता. बरं ठीक आहे तर तुमच्याच कुटुंबातले आहे मावशी काय नाव आहे आपलं सत्यभामा दिलीप थोरात. हा सत्यभामा तुम्ही पण या मावरीची मालकीनच आहे हा. बरं मालकीन असताना मग आता ही जी काय घटना झालेली आहे इथं नक्की आता हे आम्ही एवढे लहान बाळासारखं या झाडांना जीव लावलाय हम्म. आणि आज आमच्या झाडाची ही परिस्थिती करून ठेवली त्यांनी. हम्म. मग ही परिस्थिती कोणी केली हे आम्हाला समजावा बर आणि ही जी कोणी कृत्य केलंय ना याला न्याय मिळावा आम्हाला. बर काय न्याय भेटला पाहिजे तुमचं काय म्हणणं आहे नक्की न्याय असा भेटला पाहिजे का हे कृत्य ज्यांनी केलंय ना हम्म. त्याला म्हणजे सजा अशी झालीच पाहिजे. न्याय आम्हाला मिळाला पाहिजे. बाकी आमचं दुसरं काही म्हणणे नाही पण फक्त या कठोरातली कठोर शिक्षा याला मिळावं ज्यांनी कोणी केला असेल त्याला. हा म्हणजे ही जी नुकसान केलेली हा, आहे ती चुकीची हा, नुकसान आहे चुकीची नुकसान आहे ज्यांनी कोणी केली त्याला फक्त त्याला आम्हाला न्याय मिळावा. बाकी आमचं काही म्हणणे नाही आणि आणि कोणी केलं हे पण आम्हाला कळून चुकलेलं आहे का आमचाच भाई आहे तो. बर बर आमचाच भाई आहे त्यांनीच केलंय कारण इथून माग त्यांनी माझ्या मुलावर जीव घेणं हल्ला केलेला आहे आणि खोटा नाटा आरोप करून त्यांनी माझ्या मालकाला आणि माझ्या मुलाला जेलमध्ये टाकलेलं आहे. 2 महिनाभर त्यांनी जेलमध्ये ठेवलं. नाही नाही बरोबर आहे जुन्या जुन्या गोष्टी वेगळ्या आहेत पण आता जी घटना झालेली आपण आहे आता माझं या एवढंच घटना म्हणणं आहे. नव्याने काही घटना झाली का त्यामुळे नुकसान करू शकतो नाही असं नाही वाटतं नुकसान करू शकतो कारण आज तो आमचा कायमच दुश्मन झाल्यासारखा वागवतोय आमच्या सोबत. म्हणजे त्याची अशी हा काय माझ्या मुलाला आता पण सांगते का माझ्या मुलाला आणि माझ्या नवऱ्याला त्याच्यापासून धोका आहे. धोका आहे हा धोका आहे आम्हाला आमच्या पूर्ण कुटुंबाला त्याच्यापासून धोका आहे. मग हे फक्त याला आम्हाला न्याय पाहिजे. तर हे थोरात ताई होते ज्यांचं नुकसान झाले हे आपण त्या बागाचे मालक आहेत तर आपण जाणून पत्नी आहे या ठिकाणी आणि ज्यांचं नुकसान झालेलं आहे मावशी काय झाले काय प्रकार आहे नक्की अहो डाळिंब माझी तोरड्या गेल्या कोणी रात्रीची. हा. आम्हाला न्याय हवा पाहिजे. इथं मला आहे ना मी आत्महत्या केली तरी राहणार नाही. बरं. माझ्या डाळिंबाची नुकसान झालेली ही मला भरपाई पाहिजे. हा ही माझे डाळिंब मग उद्या माझ्या मालकाला यांना वावर देऊन का मारणार नाही. आज डाळिंब मारित्यात बरं. तोडी द्यात हे करीत्यात आज का होईना डाळिंब तोडली उद्या किती एकर डाळिंब आहेत डाळिंब 3 एकर डाळिंब आहे. 3 एकर डाळिंब हा तिन्हीच्या 3 एकर तिन्हीच्या 3 एकर डाळिंब माझी तोडली गेलेली. मला न्याय हवा पाहिजे. हा तुम्ही सांगा आज माझ्या पोरांना का नाही मारणार इथं येऊन. आज बरोबर डाळिंब तोडत उद्या माणसं का नाही मारणार. तर या ठिकाणी ज्या आणि आज मावशी मी सांगते माझ्या भायांनीच केलेलं आहे. बाहेर 2 पोर आहेत हम्म. 2 पुतणे आहेत. यांच्याशिवाय कोणी केलेलं नाही. तुमचे जे भाई आहेत हा त्यांचे- बायांनीच केली हा, हा. दुसरं कोणी केलेलंच नाही. मग त्यांच्यावर का तुम्ही संशय घेता ते काय कारण संशय घ्या का कारण त्यांनी मोजणी केली तेव्हा मला पाळलं रे वावरामध्ये. कधीचा विषय आहे 7 तो? तारखेचा आता. आताचा हा, याच्या 7 तारखेचा. नव्याने विषय हा आहे का? नवीन विषय 7 तारखेला मला त्यांनी पाळले हे करून डाळिंबाच्या बागात कडेला वावर डाळिंबाच्या म्हणून बागाच्या. तुमचे नुकसान केले हा असं तुम्हाला माहीतच वाटतं. करे हा माही हे मला त्यांनी पाळले. तर या मावशींचं म्हणणं आहे का आता 7 तारखेला मोजणी झाली आणि छोट्या मोठ्या गोष्टी मोजणीमध्ये झालेल्या आहेत आणि या मावशींना पाडले हा म्हणतात मला पाळले त्यांनी. त्यामुळे मावशी म्हणतात का हे नुकसान आमच्या बाहेरनेच केलेलं आहे हा असं मला बरोबर हा बरोबर आहे मला पाळले. उद्या माझ्या पोरांना का नाही तो वावर तिथं आज झाडे येऊन तुडल्या माणसं तोडायची नाही का. बरोबर आहे हा? नाही बरोबर आहे झालेलं नुकसान खूप नाही का माझे नुकसान मला भरपाईच भेटली पाहिजे. मला न्याय हवाच पाहिजे. तर खऱ्या अर्थानं जो आपण बाग पाहतोय या ठिकाणी संपूर्ण बाग अगदी तोडून मला वाटतं हे पहा हे जे नुकसानच झालेलं आहे खूप सगळा बाग संपूर्ण बाग पाहिला तर चक्काचूर झालेला आहे या ठिकाणी साधारणपणे मला वाटतं सगळ्या बागाचं तोडून जागेवरती खात्मा केलेला दिसतोय या बागाचा झाडं सगळी तोडलेली दिसतात या ठिकाणी आणि शेतकरी नेत्या कुठले आल्यामुळे शेतकऱ्याला अतिशय कांद्याला बाजार नाही आणि झालेली डाळिंबाची नुकसान
तर शेतकऱ्यांचा आपण आक्रोश पाहिलेला आहे. तर या आक्रोशाला न्याय देण्यासाठी या ठिकाणी त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे. उद्या तहसील दंडाधिकारी या तालुक्याचे दंडाधिकारी तहसीलदार साहेब आहेत, या ठिकाणी ते तक्रार केलेली आहे. तर कोणीतरी अज्ञात इस्मानी ह्या गोष्टीचा अंधाराचा फायदा घेऊन ह्या बागाचा अतिशय नाही का तोडून टाकलेला आहे. तर या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी पाहूया यापुढे अशी नुकसान नाही झाली पाहिजे, कारण ही नुकसान ही अतिशय माणुसकीला काळिंबा फासणारी नुकसान दिसते. तर ठीक आहे, स्टार 9 मराठी न्यूज, धन्यवाद.